ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। झाडातील मारुती सोनार गल्लीतील नाल्यात अज्ञात व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला। सांगली शहर पोलीस तपासात। सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीतील झाडातील मारुती सोनार गल्ली परिसरातील नाल्यात एका अज्ञात पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। नाल्यात मृतदेह दिसून आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ सांगली शहर पोलीस ठाणे तसेच स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथकाचे कमांडर कैलास वडर यांना माहिती दिली। माहिती मिळताच सांगली शहर पोलीस व स्पेशल रेस्क्यू फोर्सचे पथक घटनास्थळी दाखल झाले। नाल्यात अडकलेला मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत असल्याने विशेष खबरदारी घेत तो बाहेर काढण्यात आला। प्राथमिक पाहणीनुसार मृत व्यक्तीचे अंदाजे वय 50 ते 60 वर्षाच्या दरम्यान असावे असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। मृत व्यक्तीच्या अंगावर लाईट रंगाची पॅन्ट, गुलाबी काळ्या रंगाची नाईट फ्लोअर पॅन्ट व निळ्या रंगाचे अंडरवेअर आढळून आला आहे। चेहरा व संपूर्ण शरीर कुजलेल्या अवस्थेत असलं तरी दात शाबूत आहेत। केस पांढऱ्या रंगाचे वर्ण सावळा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। पुढील वैद्यकीय व कायदेशीर तपासासाठी मृतदेह शासकीय रुग्णालय सांगली येथे पाठवण्यात आला आहे। या घटनेचा अधिक तपास सांगली शहर पोलीस ठाण्याच्या वतीने सुरू आहे। दरम्यान कोणतीही पुरुष जातीची व्यक्ती बेपत्ता असल्यास सांगली शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे। या कारवाईत स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर, सागर जाधव, महेश गव्हाणे, आसिफ मकानदार, आकाश कोलप व कृष्णा हेगडे यांनी सहभाग घेतला। महानकरी न्यूजसाठी आदिमानी, मिरज।